पॅरिसचा सर्वात मोठा स्लम हे एका टेकडीवरती होता, पॅरिसच्या सर्वात उंच जागेवरती. तुम्ही हा स्पॉट मला वाटतं बघितला असणार. इलाही या सॉन्गचं जे शूटिंग होतं ते इकडेच झालेलं, म्हणजे जो स्टार्ट आहे, रणबीर कपूर येतो कॅमेरा वगैरे घेऊन. इकडे भरपूर चोर लोक, गरीब लोक, वर्कर लोक, सगळीच ज्यांच्याकडे पैसा नाही आहे ती लोकं राहत होती. इकडे वाईन बनवली जायची, कारण की टेकडी आहे, वरती डोंगर आहे. सॅक्रेकोरचा अर्थ सिक्रेट हार्ट हा असतो, आणि मोनमार्थ म्हणजे माउंटन ऑफ मार्टियार्स. आणि इकडे वन ऑफ द ओल्डेस्ट चर्च, जो 1133मध्ये बनवलेला. म्युझियम ऑफ मोनमार्थ फोटोग्राफिक लोकेशन मानली जाते. रात्री इकडे गिटार आर्टिस्ट आपले गिटार घेऊन येतात, गाणं वाजवणं, डान्स वगैरे असतो या स्टेअरकेसवरतीच. जे तुम्हाला बोलतील की गिफ्ट 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 आणि पैसे मागतील. 1000 किलो वाईन बनवली जाते. आणि फॅनिक्युलरची पण इन्फॉर्मेशन दिली आहे. हॅलो, नमस्कार, बोंजूर, सलाम टू एव्हरीवन वॉचिंग आउट माय ब्लॉग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल डेली ब्लॉग्सच्या डे 6मध्ये. आणि आज मी आलो आहे मोनमार्थ या लोकेशनमध्ये. बेसिकली तुम्ही बघू शकता, हा जो वरती चर्च आहे माझ्यासमोर, तो मोनमार्थ या लोकेशनमध्ये 1914 साली बनवलेला होता. त्याच्या अगोदर हे पूर्ण एरिया स्लम होतं मित्रांनो. पॅरिसचा सर्वात मोठा स्लम हे एका टेकडीवरती होता, पॅरिसच्या सर्वात उंच जागेवरती. आणि इकडे 1800 साली सगळे गरीब लोक किंवा चोर लोक किंवा वर्कर लोक ज्यांच्याकडे पैसा नाही आहे ते राहत होते. सो आज तुम्हाला फिरवतो मी मोनमार्थ. बट 1900 सालीच्या नंतर इकडे एक रिव्होल्यूशन झाला, आणि त्या रिव्होल्यूशनमुळे इकडे आता सर्वात जास्त पैसे ज्यांच्याकडे असतील ते लोक राहतात. पहिला ही एरिया पॅरिसच्या बाहेर होती, नंतर सगळ्यात एक्सपेन्सिव्ह एरिया म्हणून पॅरिसच्या आत 18th अराउंडिसमोमध्ये. चला फिरूया मोनमार्थ. इकडे भरपूर चोर लोक, गरीब लोक, वर्कर लोक, सगळीच ज्यांच्याकडे पैसा नाही आहे ती लोकं राहत होती. जेवढे पण गरिबी होती सगळी उडवून म्हणजे बंगले बांधले लोकांनी आपापले. आणि आता ही जागा पॅरिसच्या आतमध्ये आहे. बेसिकली इकडे एक मोठा स्पेस होता वाईन यार्डसाठी. इकडे वाईन बनवली जायची, कारण की टेकडी आहे, वरती डोंगर आहे, त्याच्यामुळे वाईन इकडे चांगली बनते. बट आता एकच स्पॉट राहिला आहे वाईन बनवायचा, तिकडे पण आपण जाऊया आणि एक्सप्लोअर करूया. मोनमार्थ सॅक्रेकोर म्हणजेच सिक्रेट हार्ट. सॅक्रेकोरचा अर्थ सिक्रेट हार्ट हा असतो, आणि मोनमार्थ म्हणजे माउंटन ऑफ मार्टियार्स, म्हणजे जे शहीद झालेत त्यांचा माउंटेन. सो इकडे माझ्या बाजूला हे बघा, हे जे आहे इकडे बरेच लोकांना गाडलेलं आहे, सिमेट्री आहे बेसिकली. सो त्याच्यामुळे मोनमार्थ. आणि चर्चचं नाव जे माझ्यासमोर आहे ते आहे सॅक्रेकोर, म्हणजे सिक्रेट हार्ट, पॅरिसचा सिक्रेट हार्ट. चला फिरूया मग मोनमार्थ. मित्रांनो, हे व्हाईट कलरचं जे दिसतंय तुम्हाला स्ट्रक्चर, ही ॲक्च्युली पाण्याची टाकी आहे. बघा किती ब्युटिफुल टाकी बनवली आहे इथे. आणि ही इकडे मोनमार्थ त्या लोकेशनला पाणी प्रोव्हाइड करायची. सो किती ब्युटिफुल टाकी बनवले बघा. जेव्हा हे रिव्होल्यूशन होत होतं, जेव्हा इकडे सगळे बंगले वगैरे बनत होते, तेव्हा हे कन्स्ट्रक्शन झालं असणार टाकीचं 1900 साली. आणि इकडे सिमेट्री आहे. आणि इकडे वन ऑफ द ओल्डेस्ट चर्च, जो 1133मध्ये बनवलेला. बघा, ही बघा ती मित्रांनो पाण्याची टाकी. आणि तुम्ही इकडे येऊन बसू शकता टाकीच्या खाली. आता मला वाटतं पाणी वगैरे प्रोव्हाइड नाही करत इकडे काही. हे फक्त आता एक आयकॉनिक स्पॉट झाला आहे बसायला, ब्युटिफुल आहे त्याच्यामुळे. आणि इथून पुढे गेलात ना की एक पिंक कलरचं घर येतं, ते पण एक इंस्टाग्रामचा आयकॉनिक स्पॉट आहे. बरीच लोक तिकडे फोटो काढतात. चला आता त्या पिंक घराच्या इथे जाऊया, म्हणजे मेझन रोस. पिंक रोसला जायच्या रस्त्याला म्युझियम ऑफ मोनमार्थ हे पण पडतं. सो बेसिकली इकडे तुम्हाला आर्टिस्ट लोकांचे सगळे काही आर्ट्स दिसतील. हेच ते पिंक हाऊस आहे, ला मेझन रोस, जिकडे भरपूर सगळे लोक फोटो काढायला येतात. आणि आता हे रेस्टॉरंट आहे, बट आता बंद आहे फिलहाल. सो
इंस्टाग्रामिक लोकेशन किंवा फोटोग्राफिक लोकेशन मानली जाते. बरीच गर्दी आहे इथे आणि सगळं आजूबाजूलाच आहे, तुम्हाला मॅप्सची गरज नाही लागणार. मी आता इकडच्या एका आयकॉनिक स्पॉटवरती आहे, म्हणजे स्टेअरकेस जे आहे ते इकडे सगळ्यात लाईव्हली आहे. म्हणजे पूर्ण मोनमार्थमध्ये इकडे तुम्हाला सगळ्यात जास्त फन दिसेल. रात्री इकडे गिटार आर्टिस्ट आपले गिटार घेऊन येतात, गाणं वाजवणं, डान्स वगैरे असतो या स्टेअरकेसवरतीच. आणि माझ्या मागे तुम्ही हा स्पॉट मला वाटतं बघितला असणार. इलाही या सॉन्गचं जे शूटिंग होतं ते इकडेच झालेलं. म्हणजे जो स्टार्ट आहे, रणबीर कपूर येतो कॅमेरा वगैरे घेऊन फुल शूट करतो, ते हेच चर्च आहे. आणि या चर्चची डॉक्युमेंटरी बनवतो असा एक सेटअप दाखवलेला, तर ते हे चर्च आहे. आणि माझ्यासमोर तुम्ही बघू शकता पूर्ण पॅरिस आहे. आणि हे टाळे लावायचं सिस्टम सगळीकडेच आहे. बाकी तुम्ही बघू शकता हा पूर्ण स्पॉट एक स्लम होता बेसिकली. त्या स्लमला टुरिस्टिक एरिया कन्वर्ट केला गेला 1900 साली कधीतरी, म्हणजे रिव्हॉल्युशन नंतर पूर्णपणे जे ट्रान्सफॉर्म झालं ते 1900sच्या नंतर झालं. आणि त्याच्या अगोदर हे पूर्ण स्लम होतं, टेकडी होती. पॅरिस समोर आहे, हे पॅरिसच्या बाहेर येतं म्हणून तुम्हाला पूर्ण पॅरिस दिसतं इकडे. आणि आत्ता ह्याला पॅरिसच्या आतमध्ये घेतलं आहे कारण की भरपूर जास्त टुरिस्टिक झालं आहे, म्हणून इकडपर्यंत मेट्रो पण येते, सगळं येतं, ट्रेन आणि मेट्रो. तुम्ही इकडे यायला मला वाटतं ॲनवेर्स हा स्टेशन आहे, मेट्रो स्टॉप, मेट्रो 2चा. त्या मेट्रोने तुम्ही येऊ शकता. आणि मग फॅनिक्युलर येते एक, म्हणजे सेम नॅव्हिगो तुमच्याकडे असेल तर त्या नॅव्हिगोने तुम्ही येऊ शकता. म्हणजे तुम्हाला वॉक करायची गरज नाही आहे. म्हणजे इथे भरपूर स्टेअरकेस आहेत, 500 स्टेप्स आहेत ऑलमोस्ट. ते चढायची गरज नाही. एक नॅव्हिगो घ्यायचा वीकली जर तुम्ही इकडे येत असाल. खाली तुम्हाला भरपूर सारे स्कॅमस्टर्स दिसतील जे तुम्हाला बोलतील की गिफ्ट आणि पैसे मागतील. ते सगळं खाली होतं इकडे शिड्यांच्या खाली. बट आता काय करणार, त्यांची पण लिव्हिंग आहे, त्यांना पण पैसा पाहिजे, पैसे कमवायला आले तिथे, तर आपण काय बोलू नाही शकत. आपलं काम चालू आहे, टी व्ही बोलतो, व्हिडिओ शूटचं. आणि हो, असं आहे मोनमार्थ. बघू शकता गर्दी वाढायला लागली आहे. आज दिवस पण मस्त आहे, पाऊस नाही आहे, चिल वातावरण आहे, थंड एकदम, ऊन पण नाही आहे, त्याच्यामुळे एकदम ब्युटिफुल वातावरण आहे टेकडीवरती यायला. आणि मोनमार्थची टेकडी तुम्हाला कशी वाटते कमेंट करा नक्कीच. खालच्या साईडला पिकासोचा स्टुडिओ पण आहे. पिकासो तुम्हाला माहीतच असेल, भरपूर मोठा आर्टिस्ट होता, त्याचा स्टुडिओ खाली आहे. तिकडे तो राहिला पण आहे काही वर्ष. ही बघा ट्रेन आली परत. तर ही ट्रेन पूर्ण फिरवते तुम्हाला बेसिकली. हे बघा मोनमार्थ फिरवते, तुम्हाला चालायची पण गरज नाही. पण महाग आहे, मला वाटतं ट्रेनची गरज नाही आहे, चालून फिरायचं मस्तपैकी. मग म्हातारे लोक असतील तर ठीक आहे ट्रेननी जायला. आज चर्चमध्ये भरपूर गर्दी आहे म्हणून मी आतमध्ये नाही जात आहे, पण तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. भरपूर मस्त चर्च आहे आणि चर्चच्या समोर तुम्ही बघू शकता हे लोक विकायला बसले आहेत. मस्त चर्च आहे, भरपूर मोठा चर्च आहे, आयकॉनिक स्पॉट एकदम. तर बघितलं, एक माझ्याकडे पण आली साईन घेऊन, साईन करा. पण मी तिला बोललो की नको, हे सगळे स्कॅमस्टर्स आहे बेसिकली. ला मेझन रोज हे बघा, हे मागे आहे माझ्या, आणि त्याच्या समोर ही एक वाईन यार्ड आहे, फेट दे ला वांदाश मोनमार्थ. बेसिकली ही वाईन यार्ड आत्ता पण लाईव्ह आहे. आजसुद्धा दरवर्षी इकडे 1000 किलो वाईन बनवली जाते. म्हणजे या वाईन यार्डमधून दरवर्षी 1000 किलो वाईन बनली जाते. बघा लिहिलेलं आहे इथे 1227 किलो वाईन या मोनमार्थ एवढ्याशा लोकेशनमधून बनवली जाते. कारण की टेम्परेचर भरपूर डिसेंट आहे वाईन बनवण्यासाठी. आणि हे ला मेझॉन रोजच्या बरोबर मागे आहे.
एक हिडन तुम्हाला बोलू शकतो, हिडन लोकेशन तुम्ही येऊन बघू शकता. 10 वाईन यार्ड्स आहेत पॅरिसमध्ये, त्यापैकी एक. सो ही एक चांगली लोकेशन आहे. बाजूलाच मागेच मोनमार्थ चर्चच्या. हे बघा, हे आहे ते स्टेशन एनवर्स. तिकडे दिलं पण आहे सॅक्रेकोर, आणि फॅनिक्युलरची पण इन्फॉर्मेशन दिली आहे. सॅक्रेकोरचा फॅनिक्युलर म्हणजेच एक छोटी ट्रेन जी तुम्हाला वरती घेऊन जाते. तुम्हाला शिड्या झाडाची गरज नाही, नॅव्हिगोमध्येच होऊन जातं. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा डे 6 ऑफ ट्रॅव्हलिंग इन युरोप, पॅरिस. आणि आज आपण गेलो मोनमार्थमध्ये, तिकडच्या लोकेशन्स तुम्हाला दाखवले. आणि हो, जर तुम्ही कालचा ब्लॉग नसेल बघितला तर नक्कीच कालचा ब्लॉग पण बघा. डे 5मध्ये मी गेलेलो फोंतांब्लूला. भरपूर मस्त शॅतो होता, म्हणजेच पॅलेस, आणि भरपूर मजा केली तिकडे पण. आणि बरेच ब्लॉग्स बनवले आहेत बघा, जुने पुराणे ब्लॉग्स. आणि हो, आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.